नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्वेलरी मेकिंगसाठी अगदी बेसिक कुठलं मटेरियल आपल्याला लागणार आहे याची माहिती बघणार आहोत. ठीक आहे. अगदी सुरुवातीपासून जर आपल्याला ज्वेलरी बनवायची असेल तर काय काय साहित्य लागेल त्याची आपण आता स्टेप बाय स्टेप माहिती बघूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे गेज वायर लागणार आहेत. ठीक आहे. ही 18 गेज तार आहे. यामध्ये खूप साइजेस मिळतात. 18 गेज, ही 20 गेज तार आहे. यामध्ये आपण चापाचे नथ आणि मंगळसूत्र यांच्या डिझाईन्स तयार करू शकतो. 18 गेज तारमध्ये आपल्याला मंगळसूत्र आणि चापाचे नथ, पण जी हेवी नथ असते त्यासाठी आपल्याला ही 18 गेजची तारच लागत असते. ठीक आहे. त्यानंतर 22 गेज, 24 गेज, त्यानंतर 26 गेज आणि 30 गेज इतके ह्या गेज वायर आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी आवश्यक आहे. पण सगळ्यात जास्त आपल्याला 18 गेज, 20 गेज आणि तारेची जी नथ असते, नाकातून घालण्याची जी नथ असते, त्यासाठी आपल्याला 24 किंवा 26 गेजची तार ही लागत असते. ठीक आहे. आणि 30 गेजची वायरने आपण लोरियल्स तयार करू शकतो किंवा जे आपण मंगळसूत्र मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे ते मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला ही 30 गेजची तार आवश्यक आहे. त्यानंतर 0.3 mm ची वायर. या वायरने आपल्याला पूर्ण वायर रॅपिंग जी असते ज्वेलरीमध्ये, जे फ्लॉवर आपण रेडी करतो किंवा नथ मेकिंगमध्ये आपण गेज वायरला जी काही फ्लॉवर्स किंवा स्टोन्स आपण जे अटॅच करतो तर त्यासाठी आपल्याला ही 0.3 mm ची तार लागते. याऐवजी आपण नथ मेकिंगमध्ये ही 30 गेजची तार पण यूज करू शकतो. त्यानंतर या 30 गेजच्या तारपासूनच आपण अशा प्रकारे ही मोती चेन पण तयार करू शकतो. ठीक आहे. ही मोती चेन आपल्याला तयार पण मिळते मार्केटमध्ये, तयार पण अवेलेबल असते. ठीक आहे. मोती चेन ही अशी रेडीमेड पण मिळते, पण चांगल्या क्वालिटीची आपण घरच्या घरी पण आपल्याला जर तयार करायची असेल तर आपण ही 30 गेजची तार यूज करू शकतो. यापासून आपण हायड्रो क्रिस्टलचा यूज करून मणी मंगळसूत्र पण तयार करता आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर यासाठी आपल्याला हे 3 नंबरचे मोती आहेत, 4 नंबरचे मोती आणि हे 5 नंबरचे मोती. तर जनरली या ठिकाणी आपल्याला 4 आणि 5 नंबरच्या मोतीचाच जास्त यूज होतो. पण नथ मेकिंगमध्ये अगदी नाजूक फ्लॉवर तयार करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी हे 3 नंबरचे मोती पण यूज करू शकतो. ठीक आहे. हे बघा, अशा प्रकारे जर आपल्याला अगदी नाजूक फ्लॉवर्स हवे असतील तर या ठिकाणी आपण 3 नंबरचे मोती यूज करतो. त्यानंतर आपल्याला पारिजात सेट बनवण्यासाठी अशा प्रकारे हे ओव्हल शेपचे मोती पण लागतात. नथ मेकिंगसाठी आपल्याला असे 00 mm चे गोल्डन बीड्स लागतात आणि 1 mm चे गोल्डन बीड्स हे आपल्याला कंपल्सरी लागतातच. ठीक आहे. आता यामध्ये भरपूर साइजेस असतात. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबरपर्यंत गोल्डन बीड्स यामध्ये मिळतात. तर एका ताईंची कमेंट होते की अगदी बेसिक सामान ज्वेलरी मेकिंगसाठी काय लागतं, तर त्यासाठी आपल्याला हे 1 mm चे गोल्डन बीड्स अगदी कंपल्सरी आहेत. त्यानंतर तर आपल्याला हे 2 साईजचे मोती, 1 mm चे गोल्डन बीड्स, 18 आणि 20 गेजची तार, त्यानंतर 24 किंवा 26 गेजची तार, या 3 प्रकारच्या तार आपल्याला कंपल्सरी लागतातच आणि 0.3 mm ची वायर. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला बेसिक मटेरियल आवश्यक असतं. त्यानंतर काही क्रिस्टल्स आपल्याला फ्लॉवर मेकिंगसाठी अशा प्रकारे रेड, ग्रीन आणि मरून कलरमध्ये असे क्रिस्टल्स अवेलेबल असतात. 6 नंबरचे हे क्रिस्टल्स आहेत. तर हे पण आपल्याला फ्लॉवर मेकिंगसाठी आणि नथ मेकिंगसाठी हे क्रिस्टल्स कमी जास्त साईजमध्ये आपल्याला हवे असतात. त्यानंतर आपल्याला मंगळसूत्रासाठी काळ्या मण्यांची सर लागत असते. तर ही सर अगदी सिंगल लाईनमध्ये 18 इंच, त्यानंतर डबल लाईनमध्ये 32 इंच, 34 इंच आणि 36 इंच या साईजमध्ये आपल्याला मिळतात. ठीक आहे. या एवढ्या बेसिक सामानापासून आपण आपल्या ज्वेलरी मेकिंगची सुरुवात अगदी सहजपणे करू शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे हे अगदी बेसिक मटेरियल आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आय पिन्स आणि
त्यानंतर आपल्याला असे बॉल पिन्स किंवा याला फ्यूज तार पण म्हणतात आणि हेडपिन, अशा प्रकारे ह्या 3 पिन्सचा ज्वेलरी मेकिंगसाठी यूज होतो. पण जास्त यूज आपण फ्यूज तारचा करतो. लोरियल्स बनवण्यासाठी आपल्याला फ्यूज तार आवश्यक असते. अशा प्रकारे मोत्यापासून आपण या फ्यूज तारपासून लोरियल्स बनवू शकतो. त्याचे व्हिडिओज मी याआधीच अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. ठीक आहे. तर असे 3 नंबरचे किंवा 4 नंबरचे पर्ल्स आणि फ्यूज तारचा यूज करून आपण घरच्या घरी असे लोरियल्स पण तयार करू शकतो. तर सर्वात जास्त यूज आपल्याला फ्यूज तारचा असतो. बाकी हेडपिन आणि आयपिन हे आपल्याला ऑप्शनल आहेत. त्यानंतर असे मोतीचक्री आपल्याला मंगळसूत्र मेकिंगमध्ये लागत असतात. तर या मोतीचक्री आणि एडीस्टोनचे क्रिस्टल्स आणि आपले ग्रीन किंवा रेड कलरचे क्रिस्टल्स यापासून आपण मंगळसूत्र तयार करत असतो. आता एडीस्टोन ऐवजी आपण मोत्याचा पण यूज करू शकतो. या ठिकाणी तुम्ही असे 6 नंबरचे मोती पण या बॉलच्या ऐवजी वापरलेत तरीही काहीही हरकत नाही. तर या ठिकाणी तुम्ही असे मोती पण यूज करू शकतात. यामध्ये 8 mm आणि 10 mmचे मोती पण मार्केटला अवेलेबल असतात. त्यानंतर आपल्याला मंगळसूत्रासाठी असे खरबुजा बीट्स पण लागतात. यामध्ये पण असे 2 प्रकारचे खरबुजा मणी अवेलेबल आहेत. या 2 पैकी कुठलाही एक प्रकार जरी आपण घेतला तरी आपण आपल्या ज्वेलरी मेकिंगला सुरुवात करू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे बँगल बेस लागणार आहे. यामध्ये खूप व्हरायटीचे आणि खूप क्वालिटीचे बँगल बेसेस मिळतात, पण मी तुम्हाला या बेसवरच मोरपंख कुंदनचे आणि पारिजात फ्लॉवरपासून बँगल्स कसे तयार करायचे याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपण चंद्र आणि मोरपंख कुंदन, आता ह्यामध्ये भरपूर क्रिस्टल्स येतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे लोटस असतात. तर हे आपण आपल्या चॉईसप्रमाणे आहे. पण ज्वेलरी मेकिंगचे अगदी जे बेसिक मटेरियल लागतं ते आपल्या स्क्रीनवर जेवढे आहे एवढ्यामध्ये आपण ज्वेलरी मेकिंग तयार करू शकतो. मग ॲडव्हान्समध्ये आपल्याकडे खूप सारे कुंदन्स आणि खूप सारे प्रकार आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे असा रिंग बेस लागणार आहे अंगठीसाठी, किंवा आपण 18 गेजच्या तारपासून पण रिंग बेस तयार करू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला इयरिंग्सचे पण बेस लागतात. ठीक आहे. आणि हे बेस पण आपण 18 गेजच्या तारपासून कसे तयार करायचे याचे व्हिडिओज मी याआधीच आपल्याला दाखवलेले आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लागणार आहेत ते जंप रिंग. हे जंप रिंग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर लागतात. मंगळसूत्र मेकिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेसेस आणि कुंदन जोडण्यासाठी आपल्याला जंप रिंगचा खूप मोठ्या प्रमाणावर यूज होत असतो. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टूल्स. तर आपल्याला इथे 3 प्रकारचे टूल्स आवश्यक आहे: कटर, फ्लॅट नोज प्लायर आणि राऊंड नोज प्लायर. तर राऊंड नोज प्लायरचा यूज मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये कसा करायचा हे दाखवलेला आहेच. तर ज्वेलरी मेकिंगसाठी हे 3 टूल्स आपल्याला आवश्यक असतातच. याशिवाय आपल्याला ज्वेलरी मेकिंग करताच येणार नाही. त्यामुळे स्क्रीनवर असलेल्या एवढ्या मटेरियलमध्ये आपण ज्वेलरी मेकिंग अगदी सहजपणे सुरुवात करू शकतो. हे अशा प्रकारचे इयरिंग्सचे हुक्स पण यूज करू शकतो. गोल्डन घुंगरू हे आपल्याला नथमध्ये उपयोगी पडतात. पण आत्ताच अशा प्रकारची जी नथ बनवली त्या नथमध्ये अशा प्रकारचे घुंगरू आपल्याला यूज होतात. या प्रकारे हुक कडी किंवा आपण असे फिश हुक पण यूज करू शकतो. फिश हुक असली तर आपण जंप रिंग आणि फिश हुकचा यूज करून पण आपल्याला नेकलेस किंवा मंगळसूत्र अटॅच करता येते. त्यानंतर आपल्याला असे फ्लॉवर कॅप लागणार आहे. तर हे फ्लॉवर कॅप अशा प्रकारचे मिळतात. यामध्ये पण 1, 2, 3 असे नंबर्स असतात. साईजेस अवेलेबल आहे, छोटे आणि मोठे साईज. त्यानंतर आपल्याला नथ मेकिंगसाठी असे छोटे आणि इयरिंगसाठी असे मोठे झुमके पण यूज करता येतात. हे बघा, अशा प्रकारे आपण नथ मेकिंगमध्ये असं छोट्या साईजचे झुमक्यांचा यूज करू शकतो. या पद्धतीने आपल्याला अहो किंवा एखादी नावाची नथ बनवायची असेल तर नाव कस्टमाइज करून पण आपण या नथमध्ये असा यूज करू शकतो. त्यानंतर इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची ही गिअर वायर किंवा बिडिंग वायर म्हणतात याला. अशा प्रकारची ही बिडिंग वायर पण आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी आहे. आणि ही बिडिंग वायर तयार करण्यासाठी आपल्याला हे लॉक बीट्स लागत असतात. ठीक आहे. अशा प्रकारे लॉक बीट्सचा यूज करून आपण यापासून नेकलेस तयार करू शकतो.
त्यामुळे हे पण आपल्याला कंपल्सरी आहे. आता हे एवढं सामान जरी आपल्याकडे अवेलेबल असलं तरी आपण ह्यामध्ये ज्वेलरी मेकिंगचा आपला बिझनेस म्हणा किंवा स्वतःसाठी जरी तुम्ही ज्वेलरी मेकिंग करत असाल तर ते आपण सुरुवात करायची म्हटल्यावर एवढं बेसिक सामान आपल्याला आवश्यक आहे. आता ह्यामध्येच ॲडव्हान्स काय आहे ते आपण बघणार आहोत. आता हे बघा, यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन, त्यानंतर अशा पानाड्या आपण कोल्हापुरी साजसाठी यूज करू शकतो. अशा प्रकारचे एडी स्टोन असं कुंदन पण आपल्याला लागतात. या कुंदनपासून पण आपण खूप सुंदर अशी नथ तयार करू शकतो. हे बघा, अशा प्रकारचे नथ बनवण्यासाठी आपल्याला हे कुंदन इथे यूज होत असतात. त्यानंतर ह्या पानाड्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आणि चंद्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पण आपल्याला इथे अवेलेबल आहे. आता हे ॲडव्हान्स ज्वेलरी आहे, यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी यूज करू शकता. ठीक आहे. तर चंद्रापासून आपण हे अशा पद्धतीने चंद्राच्या नथ पण तयार करू शकतो. ठीक आहे. इथे लोटसमध्ये पण वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर आपल्याला कनेक्टर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला असे लक्ष्मी कॉईन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स, एडी स्टोन, या ठिकाणी आपण ज्वेलरी मेकिंगसाठी असे नथ मेकिंगसाठी स्टार आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स इथे आपण यूज करू शकतो. हे बघा, असे फ्लॉवरमध्ये पण एडी स्टोन मिळतात. त्यानंतर आपल्याला 2 प्रकारचे ग्लू लागतात. या ठिकाणी फॅब्रिक ग्लू, आपल्याला फॅब्रिक पासून जी ज्वेलरी बनवतो त्यासाठी नवरात्रामध्ये या ग्लूचा यूज होतो आणि B7000 ग्लूचा यूज आपल्याला इयरिंगचे स्टड अटॅच करण्यासाठी होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बेसिक मटेरियल आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर ब्रेसलेट बनवण्यासाठी आणि दोऱ्याचे जे नेकलेसेस असतात त्यासाठी असा नायलॉन थ्रेड किंवा कॉटनचा थ्रेड आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी लागतो. तर स्क्रीनवर हे बेसिक सामान इथे मटेरियल आहे. या मटेरियलमध्ये आपण ज्वेलरी मेकिंगचा आपला बिझनेस किंवा स्वतःसाठी जरी ज्वेलरी बनवायची असली तरी आपण यापासून सुरुवात करू शकतो. ठीक आहे. तर जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आपल्याकडे हे ज्वेलरी मेकिंगचं संपूर्ण सामान अगदी होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर DM करू शकता. संपूर्ण मटेरियल तुम्ही अगदी घर बसल्या मागवू शकतात. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये आपल्याला चंद्रहार बनवण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट्स पण मिळतात, पण हे सगळं ऑप्शनल आहे. हे आपण आपल्या आवडीप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स पण अशा पद्धतीचे कुंदन किंवा असे स्टोन्स आणि खूप व्हरायटीमध्ये आपण ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल मागवू शकतो. पण एका ताईंची मला जी कमेंट होती की आम्हाला अगदी बेसिक मटेरियल काय काय लागतं, तर त्यासाठी मी इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. तर या पद्धतीचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आपण आपल्या ज्वेलरी मेकिंगसाठी यूज करू शकतो. मँगो चोकर आहे, असे कनेक्टर्स आहेत. ठीक आहे. असे 2-2 स्टोनचे हे कनेक्टर्स आहेत. तर हे कनेक्टर्स पण आपल्याला लागतात. त्यानंतर असे या प्रकारचे पण इयरिंगचे स्टड मार्केटमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर नेकलेस बनवण्यासाठी आपल्याला असे कनेक्टरचा यूज होत असतो. यामध्ये 3, 4, 5 असे होल्सचे कनेक्टर्स मिळतात. ठीक आहे. आणि त्यापासून आपण असे सुंदर असे नेकलेसेस तयार करू शकतो. त्यानंतर ड्रॉप शेपचे क्रिस्टल्स आणि ड्रॉप शेपचे पर्ल्स आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन